हिंगोली आणि यवतमाळनं एकनाथ शिंदे यांची डोकेदुखी वाढवलेली आहे। हिंगोलीमध्ये हेमंत पाटलांची उमेदवारी रद्द करण्यात आली आणि त्यांच्याऐवजी बाबूराव कोहळीकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे। तर हेमंत पाटलांच्या पत्नी राजश्री पाटील यांना यवतमाळ वाशिममधून उमेदवारी देण्यात आली आहे। राजश्री पाटलांच्या उमेदवारीला त्यामुळे विरोध होतोय। यवतमाळमध्ये भावना गवळी यांचा पत्ता कट करत राजश्री पाटील यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। त्यामुळे एकूणच हिंगोली आणि वाशिम यवतमाळमध्ये आपल्याला शिंदेंची डोकेदुखी वाढताना बघायला मिळते। भावना गवळी यांचा पत्ता कट करण्यात आला आणि त्यामुळे अर्थातच त्यांच्या समर्थकांमधून नाराजी आपल्याला बघायला मिळते। त्यामुळे हिंगोली आणि यवतमाळ दोन्ही ठिकाणी शिंदेंची अडचण होताना आपल्याला बघायला मिळते। हिंगोलीमध्ये हेमंत पाटील यांची उमेदवारी रद्द करण्यात आली आणि कोहळीकर यांना संधी देण्यात आली। त्यामुळे हे दोन मतदारसंघ सध्या शिंदेंची डोकेदुखी वाढवणारे ठरतात। कपिल शामकुवर आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। कपिल, या दोन्ही ठिकाणी एक मोठा ट्विस्ट आलेला आहे। दोन्ही ठिकाणी उमेदवार बदलला गेला आणि त्यामुळे अर्थातच नाराजी बघायला मिळते। काय नेमकं घडतंय, काय चर्चा आहे? वाशिम लोकसभा मतदारसंघाकडे सर्व यवतमाळच नाही तर महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं। खरं तर या ठिकाणी महायुतीचा उमेदवार कोण हे काल सायंकाळपर्यंत क्लिअर नव्हतं। काल सायंकाळी जे आहे राजश्री हेमंत पाटील यांचं नाव चर्चेत आल्यानंतर भावना गवळी समर्थकांनी यवतमाळ आणि वाशिम या दोन्ही ठिकाणी राडा केला होता, घोषणाबाजी केली होती। एबी फॉर्म भावना गवळींनाच नाव असं म्हटलं जात होतं। मात्र आज सकाळी जे आहे पोस्टर ग्राउंडवर एक सभा होणार आहे, ज्या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार आहे आणि या सभेच्या ठिकाणी एक जे आहे प्रचार रथ आहे आणि त्या प्रचार रथावर राजश्री हेमंत पाटील यांचं जे आहे बॅनर झळकला आहे आणि त्या ठिकाणी मार्गदर्शकाच्या भूमिकेत भावना गवळी आहे। भावना गवळी या यवतमाळ वाशिम मतदारसंघाच्या 5 टर्म पासून खासदार आहे आणि त्यांचा पत्ता कट करत राजश्री जे आहे पाटील यांचं उमेदवारी जे आहे आता निश्चित मानली जाते। सध्या मी राजश्री पाटील यांच्या घरी आहे। आपण पाहू शकता त्यांच्या घरी जे आहे जय्यत तयारी सुरू झालेली आहे। कार्यकर्त्यांना थोड्या वेळातच तिथे येणार आहे आणि उमेदवारी अर्ज ते थोड्या वेळात दाखल करतील। आणि आता पाहू शकता की ज्या ठिकाणी त्या राहतात यवतमाळच्या शिवाजीनगर परिसरामध्ये इथं जय्यत तयारी होताना दिसते आहे आणि थोड्या वेळातच ते उमेदवारी अर्ज दाखल करतील। खरं तर यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवारी कोण जे आहे हा तिढा आता सुटलेला आहे आणि थोड्या वेळातच या ठिकाणी मुख्यमंत्री उमेदवार कोण हा तिढा दोन्ही ठिकाणी सुटला आहे।